मंत्रमुग्ध केलं. तसेच आमचे मित्र समीर सोमणे यांना आपण सन्मानित करणार आहोत. नक्कीच सुखदेव काका मात्रे यांच्या शुभ हस्ते समीर सोमणे समालोचक कर्जत क्षेत्रातून नक्कीच सातत्याने त्यांचा आवाज ऐकण्यासाठी अनेक प्रेक्षक वर्ग देखील आवर्जून उपस्थित राहतो. असे आमचे समीर सोमणे यांचा सन्मान मायेची आपुलकीची शाल, त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाते. धन्यवाद. आजच्या दिवसातील अंतिम सामना आपण पाहतोय. नक्की जो संघ जिंकेल तो संघ मात्र या ट्रॉफीचा हकदार ठरेल. नवापाडा विपक्ष टायगर, नवापाडा संघाने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीला मात्र आमंत्रित केले टायगर संघाला. ओव्हर टू करण काळन. फुल टॉस होता. पहिला चेंडू बॅक टू दी बॉलर. फॉलो थ्रो मध्ये हाताला चाटून आपण चेंडू बघितला तो मिड ऑफच्या दरम्यान. एक रनने आपण बघतोय या उपउपांत्य फेरीला सुरुवात होते. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर जे गणेश नवापाडा करतोय तो क्षेत्ररक्षण आणि जे हनुमान टायगर करतायत आघाडीला बॅटिंग. आघाडीला आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये सागर पाटील आणि पंकज पाटील ही जोडी. आभार समीर सर, खास करून काकांच्या प्रेमाखातर आपण या ठिकाणी नक्कीच उपस्थित राहिले आणि हा कर्जचा आवाज तुम्ही आज या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरीमध्ये ऐकला. त्यासोबत मलंगड क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष रामदासजी डोणे साहेब, आपला देखील आभार. आपला बहुमोलाचा वेळ आपण या स्पर्धेसाठी दिलात. पॉवर प्ले सुरू आहे. आपण बघतोय गोलंदाज यश चौधरी. धावफलकाचा श्रीगणेशा झालेला आहे. उपउपांत्य फेरी सफल झाला. पॅडल सुरू करण्याचा प्रयत्न होता. पायावरती आदळला चेंडू भरपूर वेगाने. मनोज जोशी चेंडूवरती येत आहेत. टाळ्या आपसूक आल्या. चेंडू अगदी आपण बघितला तर फुलर लेंथ होता. पॉपिंग ग्रीनचा वापर यावेळेला शफल होत असताना पंकजने देखील केला आणि तोच वापर केला गोलंदाजाने. अगदी पुढ्यामध्ये फॉलो केलं ते फलंदाज पंकजला. पहिलं षटक सध्या प्रगतीपथावर. पहिल्या चेंडूवरती आली ते एक आणि त्यानंतर आपण बघतोय निर्धाव हा चेंडू. डीप मध्ये आहे ते लॉंग ऑन आणि डीप मध्ये आहे ते मिड विकेट. स्विच हिट. फुल टॉस होता. थर्ड मॅनला भरपूर वेगाने जमिनीला घासत पुसत चेंडू सीमा पार. चौकार. साठी 2000 आणि लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 4000 रुपयाचा पारितोषिक. स्वर्गीय रुपेश आंबेकर यांच्या स्मरणार्थ श्री सुनील चिंतामण पाटील जे डायगरचे आहेत त्यांच्याकडून डायगर संघाच्या फलंदाजांसाठी. धावफलक आपण बघतोय सध्या आहे ते 5. चौकार आला. रचनात्मक फटका पाहायला मिळाला. सफल झाल्या. फुल टॉस होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला भरपूर वेगाने चेंडू सीमारेषा लो स्कोरिंग मॅच जरी असली तरी क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. आणि ज्या पद्धतीने संघर्ष केला माफक धावसंख्येवरती कंबालपाडाने जो वाखण्या जोगा होता, परंतु टायगरने यशस्वीरित्या त्या धावसंख्येला चेस केलं. ऑफस्टंपच्या बाहेर पाचन करण्यात आलं होतं. वेगवान चेंडू होता. टप्पा पडला, राईज झाला, बाउन्स झाला आणि त्याचबरोबर सरळ जाऊन विसावला तो विकेट किपरच्या हातामध्ये. पंकज पाटील साठी पारितोषिक. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचं नितीन पाटील अर्थातच ज्युनियर नितीन यांच्याकडून हे पारितोषिक असेल. स्विच हिट. हवेमध्ये हा चेंडू गॅप मधून पाठीमागे क्षेत्ररक्षक पोहोचला. गुड फिल्डिंग. सिंगल वरती त्या ठिकाणी थांबावं लागलं. ज्या पद्धतीने धावला होता थर्डमॅन वरून क्षेत्ररक्षक आपण बघितला त्या ठिकाणी डीप मध्ये जात असताना अभिषेक रन सिंगल आपण बघितले. अखेरच्या चेंडूवरती पहिलं षटक संपन्न. दुहेरी अंकामध्ये धावा पाहायला मिळतात. नाबाद 10.
पॉवर प्ले मध्ये आपण बघितल्या 10 धावा, 2 चौकार पंकजच्या माध्यमातून नक्कीच आपण बघितले. एक दिशा देत असताना शफल झाले, त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून आणि एक स्विच हिटच्या माध्यमातून आपण बघितला तो चौकार. यश षटक जर आपण बघितलं पॉवर प्ले मध्ये 10 धावा, प्रोडक्टिव्ह ओव्हर आहे डायगर साठी. पहिलं षटक हे आपण बघतोय. आता अजूनही 18 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या 17 मधले. त्या ठिकाणी चर्चासत्र, प्लॅनिंग हे दोन्ही सलामीवीर करतात. फलंदाजी कशा पद्धतीने होईल तिथून या पुढच्या 18 चेंडूंसाठी क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करतात. बँड विकेट क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय नवापाडाचे पिंट्या जोशी यांना त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचं जाळं त्या ठिकाणी विणलं जातं. इनफिल्ड मध्ये एक्स्ट्रा कव्हर आहे, इनफिल्ड मध्ये आहे ते पॉइंट, थर्ड मॅन फाईन लेग, डीप मध्ये आहे लॉंग लेग, त्यासोबत पाहायला मिळेल मिडविक आणि स्क्वेअर लेगच्या दरम्यान एक क्षेत्ररक्षक आहे, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन आणि एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला. तर आता शॉर्ट कव्हरला एक क्षेत्ररक्षक आणि एक क्षेत्ररक्षक आहे तो बॅकवर्ड पॉइंटच्या दरम्यान. पंकज पाटील साठी कॅप्टन येतात या दुसऱ्या ओव्हरमध्ये सुरेंद्र लोखंडे. थांबला, स्क्वेअर कट करतात, हवेमध्ये खेळले, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, वळण घेतल्या चेंडूने, सेकंड बाउन्स वरती ते फील्ड करून फेक करतात स्ट्रायकिंग एंडला आणि आता चेंडू टप्पा पडल्यानंतर ओव्हर थ्रो झाला आणि आणखी एक रन. बाय टू गेट वन फ्री. 3 धावा या चेंडूवरती मिळतात आणि धाव फलक आपण बघतोय जाऊन पोहोचले पुढे ते आता 13 या आकड्यावरती. आमच्या समवेत आता ज्युनियर नितीन आहेत. स्कोररची भूमिका या अगोदरच्या सामन्यामध्ये त्यांना आपण अंपायरच्या भूमिकेमध्ये नक्कीच बघितलं. आजच्या दिवसामध्ये कुमार मात्रे देखील या ठिकाणी नक्कीच होते स्कोरिंगसाठी आणि त्याबरोबर ऋषीला पहिल्या दिवसापासून आपण नक्कीच या ठिकाणी बघतोय. स्कोररची भूमिका अतिशय महत्वाची असते आणि ती भूमिका हे सर्व स्कोर आमचे पार पाडत असताना. सुरेंद्र ऑन साइडला उडवला, आहा बॅट मधला स्वीट साऊंड टक आणि चेंडूवरती लागलेली 6 धाव संख्येची मोहर. षटकार. ठेवून दिलं लॉंग ऑनच्या बाहेर. 19 कमी गती लेन पिक केली, हॅमट करत असताना लॉंग ऑन मध्ये ज्या ठिकाणी आपण बघतो हेमंत म्हात्रे आहेत. 9 सेकंडला फेकी, आता स्ट्रायकिंग एंडला आणि तिथे 2 रन्स कंप्लीट. गुड रनिंग. टाळ्या आपसूक आल्या कारण लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण देखील तितकंच दर्जेदार झालं, फेकी देखील दर्जेदार आली, परंतु धाव घेत असताना दोन्ही फलंदाज तितक्याच वेगाने धावलेत, आघाडीला आलेत आणि चांगली पार्टनरशिप या ठिकाणी बिल्टअप करत असताना टायगर साठी आपण बघतोय आतापर्यंत धावा झाला ते 21. वेग होता ऑन साइडला जसा चेंडू आणि तसंच उत्तर. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर सागर पाटीलच्या बॅट मधून निघालेला हा तडाखेबंद फटका. 6 षटकार. लूट आता या दुसऱ्या षटकामध्ये आपण बघतोय. कमी गती अटेम्प्ट केला, गुडघा टेकवल्यानंतर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पोहोचला, वेल जज, गुड कॅच. आणि आता पहिला धक्का ज्या ब्रेकथ्रूच्या शोधात होता नवापाडा, तो धक्का दिला कॅप्टन सुरेंद्र लोखंडेने. बाद होतोय सागर पाटील. सागर जेव्हा पवेलियनच्या दिशेने येत होता, निर्णय ते अजूनही घेत होते, वेळ नक्कीच लागला फलंदाज आतमध्ये येण्यासाठी. शंतून अखेर येतोय 3ऱ्या क्रमांकावरती. अगोदरच्या सामन्यामध्ये कसं वाटलं की कंबालपाडचा अगेन्स्ट तो तग टकून बॅटिंग करतोय, परंतु ऐन मुवमेंटला तो देखील बाद झाला होता. सुरेंद्रला मिळणारं पहिलं यश धावा आतापर्यंत त्याने खर्च केलेले आहे त्या म्हणजे 17 धावसंख्या एकंदरीत आपण बघतोय 27 वरती. फुलर लेन बॅट अँड पॅड मधून यॉर्कर होता, ब्लॉक हॉल मध्ये आपण बघितलं या चेंडूला. अखेरचा चेंडू कमबॅक करतो या ठिकाणी आपण बघितलं तर सुरेंद्र या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या 17,
पाचवा चेंडू होता सागर पाटीलची विकेट आणि सहावा पंकज पाटील साठी डॉट. 2 षटकांचा खेळ संपन्न. गडी बाद झाला पहिला आणि धावा आहे धावफलकावरती त्या हनुमान टायगर संघाच्या 27-27. वेळेचं भान राखा, वेळेचं बंधन आहे. नवापाडा याची आपण दखल घ्या. चौथा दिवस या स्पर्धेचा उद्याच्या दिवसामध्ये सांगता सोहळा तुम्हाला नक्कीच याच क्रीडांगणावरती पाहायला मिळेल. या स्पर्धेचा 12 संघ आपण बघितले. शहरी अर्थातच सिटी क्रिकेटमधले 12 संघ आपल्याला पाहायला मिळाले. कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच हा फॉर्मॅट अंमलात आणलेला आहे ग्रामीण क्रिकेट संघटनेने आदरणीय श्री विनोदजी रतन पाटील यांनी. आणि ते 12 संघ आपण बघितले, ज्यामधून संघ आपण बघितला आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय झाला तो रिची जितू निलेश 11. आणि त्याचबरोबर 24 संघ आपण बघितले ते ग्रामीणच्या माध्यमातून कल्याण डोंबिवलीमधले. आणि 12 संघ जे आज आपण 4 संघ बघितले आणि उद्याच्या दिवसामध्ये देखील तुम्हाला इथे एकंदरीत संघ पाहायला मिळतील ते 8 जे होते रायगडमधले. धावा 27, षटक क्रमांक 3 आणि या षटकामध्ये आलाय गोलंदाज ओमकार. शंतनू पाटील समोर. फुलर लेंथ होता, चेंडू समोर लॉफ्ट केलाय, टप्पा पडलाय, क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, चेंडू निसटला आणि रन कंप्लीट असेल की नाही. नॉट आउट सॉफ्ट सिग्नल आला अंपायरचा, परंतु हा डिसिजन असेल थर्ड अंपायर कडे. सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे. ऑन ग्राउंड अंपायर कडून हा डिसिजन आपण नक्कीच बघितला, परंतु टेक्नॉलॉजी आहे सो या ठिकाणी हा डिसिजन रेफर करण्यात आलेला आहे. दुसऱ्या धावेसाठी भरपूर वेगाने पंकज त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. डेंजर एंडला अर्थातच नॉन स्ट्रायकिंग एंडला. सामन्यामध्ये 15 धावसंख्येचं नॉट आउट. सो पंकज असेल मैदानाच्या आतमध्ये आणि ओमकार पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा तयार होतो पडले गावेंकडून. शंतनू पाटील साठी प्रेक्षकांची गर्दी भरपूर मोठ्या संख्येने आपण बघतोय. शफल अगोदर झाला ऑप्शनच्या जास्त बाहेर लेफ्ट केला, वेल लेफ्ट. व्हाईट बॉलचा अंपायरचा इशारा. सिंगलने आपण बघतो आता हे धाव फलक 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. शंतनू पाटील साठी स्क्वेअर ऑफ द विकेट 2 क्षेत्ररक्षक आहेत. जर आपण बघितलं डिपिश कावा पॉइंट आणि आहे ते बॅकवर्ड स्क्वेअर लेग. ऑन साइडला उचलल्या भरपूर उंच आणि तितकाच मिट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. हा खेचून मारलेला षटकार आपण बघितला. ऑफस्टंपच्या बाहेर होता चेंडू, परंतु हे फटके सर्रासपणे आपल्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त पाहायला मिळतात करेबियन स्टाईलने. ओमकार मध्ये थोडा अडथळा निर्माण होतो. पुन्हा एकदा नवीन माइंडसेटने पुढचा चेंडू कशा पद्धतीने मी हाताळेन या सर्व गोष्टी त्याच्या मनामध्ये सुरू आहेत. रिलीज पॉइंट वरती पोहोचण्या अगोदर तो थांबला आणि पुन्हा एकदा आता पाहायला मिळतोय तो बॉलिंग मार्क वरती. दुसऱ्या बाजूला पंकज देखील नॉन स्ट्राईक कडून मध्ये जातो. शंतनू पाटील आणि पंकज या डावाला पुढे नेण्याचं कार्य करतात. धावा आतापर्यंत आहेत आपण बघतोय त्या म्हणजेच 36. उचलला आणि पाठवलाय. क्षेत्ररक्षक आहे तो फक्त बनून राहील प्रेक्षक. मिड विकेटला लागोपाठचा दुसरा षटकार. पाटील नक्कीच 2 षटकार घेऊन तिसऱ्या षटकारासाठी पारितोषिक आहे स्वर्गीय रुपेश आंबेकर यांच्या स्मरणार्थ श्री सुनील चिंतामण पाटील डायगरचे आहे त्यांच्याकडून 4000 रुपयाचं पारितोषिक आहे. ओमकार इथे कमबॅक कशा पद्धतीने करेल आता या षटकामध्ये.
लॉफ केलाय समोर क्षेत्ररक्षक मिस टायमिंग सुरेंद्र पोहोचला कॅच घेतले आणि फलंदाज शंतनू पाटील बाद. तर 4 चेंडूंमध्ये 14 धावसंख्येची शॉर्ट अँड स्वीट डायगर साठी इनिंग त्याने पेश केली. तो शंतनू माघारी परतला. नितेश येतो 5व्या क्रमांकावरती. ओमकारने कमबॅक केलं. 2 षटकारानंतर नवापाडासाठी कमबॅक करतोय. पंकजसाठी ऑन साइडला लॉक केला मिस टायमिंग सुरेंद्र पुन्हा एकदा सेकंड रन देखील या ठिकाणी कंप्लीट करतात. सुरेंद्र आता फेकी होते 9 सेकंडला रनआउटची संधी असेल आणि पंकज पाटील या ठिकाणी होतात बाद. 2 धावा या ठिकाणी नक्कीच जोडल्या जातील. धावा होतात एकंदरीत 44 वरती गडी बाद होतोय तो चौथा. चौथा धक्का या ठिकाणी बसलाय तो बॅटिंग करत असताना जनमान क्रिकेट संघ डायगरला. पंकज पाटील जो आघाडीला पाहायला मिळाला, ज्याने सुरुवात भरपूर चांगली केली होती. 2 चौकार पॉवर प्ले मध्ये त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले होते. तो बाद झाला. फलंदाज आपण लवकरात लवकर जायचं आहे. वेळेचं बंधन आहे आणि क्षेत्ररक्षण करणारा नवापाडा संघ सेकंड सेशन मध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे. बॅट लाईटला तुम्हाला सामोरं जावं लागेल. त्याची आपण दखल घ्या आणि त्याच पद्धतीनं हे सेशन कसं लवकरात लवकर संपन्न होईल त्याकडे आपण लक्ष द्या. ओमकार पुन्हा एकदा तयार होतोय. थांबला. यावेळेला 5 रन करण्यात आला ऑफस्टंपच्या बाहेर. थोडंसं फंबल झालं बिहाइंड द विकेट, परंतु अखेर धाव घेण्याची संधी दिली नाही ते विकेट किपर मनोज जोशीने. षटक संपन्न. या षटकामध्ये 2 षटकार आपण नक्कीच बघितले आणि एकंदरीत आमचे गुणसंख्या लेखक या ठिकाणी टॅली करतात. धावसंख्या 44 आहेत. पहिल्या षटकामध्ये आला 10, दुसऱ्या षटकामध्ये आला 17 आणि तिसऱ्या षटकामध्ये येत आहेत त्या एकंदरीत 17 धावा. आणि आता आपण बघतोय ती धावसंख्या आहे ती 44. स्लॉगवरचं एक षटक अजूनही यानं बाकी आहे. काय सांगाल अशोकजी पाटील, या 6 चेंडूंमध्ये किती धावा येतील? आणि दुसऱ्या बाजूने नवापाडा आतापर्यंत 44 म्हटलं की डायगर सुस्थितीमध्ये आहे. 6 चेंडूमध्ये काय दडलेलं असेल? स्पीडअप करा विनंती नवापाडा. हॅलो. नक्कीच कारण संध्याकाळचं सत्र आहे. ग्रास थोडीशी आपल्याला दमट पाहायला मिळते, त्यामुळे कार्पेटच्या माध्यमातून थोडंसं गती कमी होईल. मात्र नक्कीच हवेमध्ये फटके खेळावे लागतील, कारण अस्तित्वाची लढाई आहे. जो संघ जिंकेल तो संघ मात्र नक्कीच या 4 ट्रॉफीतून एका ट्रॉफीचा मानकरी ठरेल. स्लॉगर मध्ये गोलंदाज आपण बघतोय तो म्हणजेच प्रतीक देसाई गावेंकडून. हा यंगस्टर सध्या तयार बॉलिंगसाठी. पंचांच्या डाव्या बाजूने दुसऱ्या बाजूला आला आहे ज्याने एक चांगला सामना जो प्रेशर मध्ये होता त्याला फिनिश केलं, तो बड्डे बॉय अर्थातच मंदार पाटील. स्ट्रायकिंग एंडला गुडघा टेकवला होता. क्रॉस बॅटने वळवण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला मेरिट वरती खेळणं गरजेचं आहे. स्लॉग मध्ये तुम्ही खेळताय आणि जसा चेंडू येईल तसं तुमच्याकडे उत्तर हवं. वळवण्याचा प्रयत्न केला परंतु ऑफ स्टंपच्या बाहेर. पहिला चेंडू गोलंदाज प्रतीकचा निर्धाव. शफल झाला. फुलटॉस होता. बॅटचा चेहरा उघडलाय. ड्राईव्ह करतात. एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. चांगला फटका आहे. गॅप आहे. क्षेत्ररक्षक पोहोचले. 2 रन्स कंप्लीट. फेक येते. तिसरा धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होता आपण बघतोय तो म्हणजेच फलंदाज नितेश, परंतु फेकी भरपूर चांगली आणि गॅदर करत असताना देखील चांगल्या पद्धतीने चेंडूला आपण बघितलं गोलंदाजाला त्या ठिकाणी. धावा मिळतात 2 धाव फलक आतापर्यंत आपण बघतोय ते म्हणजेच 46 वरती. तिसरं षटक आणि दुसरं षटक प्रोडक्टिव्ह राहिलंय जन्मान डायगरसाठी. प्रत्येकी 17 धावा आलेल्या आहेत. कमी गती होती. आतमधली कडा घेऊन हा चेंडू चाललाय तो त्या ठिकाणी शॉर्ट स्क्वेअर लेगला डीप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक वेगाने. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी होतात. पूर्ण मिसफील्ड झाली आणि त्याच कारणास्तव 2 रन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला
भरपूर सीमारेषा अगदी जवळ ते तैनात होते आणि लांबवरचा पल्ला पार करायचा होता. वेगाने धावत आले, चेंडूला उचलणं थोडं कठीण झालं त्या क्षेत्ररक्षकासाठी. धाव फलक आपण बघतोय सध्या 48 वरती. पूल केला आणि पूल होईल यावेळेला सक्सेसफुल. पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळाला मंदार पाटील कडून. षटकार. तो अर्ध शतक पूर्ण करत असताना टायगरचं 54 वरती. आणि आणखी एक स्लॉट मध्ये चेंडू आणि या प्लॉटच्या बाहेर लागोपाठचा दुसरा. 6 षटकार. शांबेकरांच्या स्मरणार्थ श्री सुनील चिंतामण पाटील यांच्याकडून 4000. पारितोषिक गोलंदाजांसाठी देखील आहे. कवी शमित जोशी यांच्याकडून 2000 रुपये, परंतु ती विकेट अटॅक आतापर्यंत पाहायला मिळाली नाही. शेवटचा चेंडू प्रतीक तयार होतोय मंदार पाटीलच्या अगेन्स्ट. पीच लॉफ्ट केलाय समोर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मिड विकेटला हेमंत म्हात्रे आणि 2 षटकारानंतर ही विकेट आपण नक्कीच बघतोय. परंतु धावसंख्या जर आपण बघितली या स्लॉगर मध्ये तर आली ती 16 आणि जी सरासरी अगोदर देखील पाहायला मिळाली होती ती टायगरची ती मेंटेन त्यांनी केली. धावफलकावरती पाहायला मिळतात एकंदरीत 60 धावा आणि आता हे लक्ष असेल 61चं. 15.50चं आता आस्किंग रन रेट असेल दुसऱ्या सत्रामध्ये. फलंदाजी करत असताना अजय गणेश नवापाडा या संघासमोर. टायगर आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 20 मिनिटांचा तुमच्याकडे अवधी आहे. वेळेचं बंधन आहे. वेळेच्या संदर्भात आम्ही वारंवार सूचना करू, त्या सूचनांचं आपण पालन करा हीच अपेक्षा असेल टायगर संघाकडून. आणि नवापाडा आघाडीचे फलंदाज लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये गेले पाहिजे. त्यासाठी आपण लवकरात लवकर मैदानाच्या बाहेर या. सुखदेव बाबांना आधार द्यायला व्यासपीठावर गर्दी ही जमली. सुखदेव बाबांना आपण काही मान्यवरांचा सन्मान घेतोय. विजय शेठ ठाकूर आकुर्ली या मान्यवरांना सन्मानित केलं जाईल. विजय शेठ ठाकूर यांचा सन्मान आपण स्क्रीनवर पाहू शकतो. सतीश पाटील सुकापूर यांचा देखील यथोचित सन्मान सुखदेव काका यांच्या शुभ हस्ते केला जाईल. सतीश पाटील सुकापूर यांचा देखील सुखदेव काका म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सन्मान. मायेची आपुलकीची शाल, त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांना सन्मानित केलं जाते. तसेच विकास तळेकर सुकापूर यांचा देखील सन्मान केला जाईल. चला नवापाडा संघ आपण सलामीची जोडी पाठवायची आहे. वैकुंठ म्हात्रे या आपण आपलं सहर्ष स्वागत असेल.
आणि मी विनंती करेन आदरणीय श्री शिवनाथ कुटारकर साहेबांना आपला देखील या ठिकाणी आम्ही सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन पुन्हा एकदा काकांना आपलं शुभ हस्ते आपण आदरणीय श्री शिवनाथजी कुटारकर साहेब यांचा यथोचित सन्मान करावा. आणि त्याचबरोबर आणखी एक सन्मान आम्ही करणार आहोत. आदरणीय श्री वैकुंठजी म्हात्रे साहेब यांचा आम्ही या ठिकाणी सन्मान करणार आहोत. शाखा प्रमुख आहेत देसाईचे, त्यांचा आम्ही या ठिकाणी सन्मान करतोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. जवळ आपण सामन्याच्या दिशेने ज्या ठिकाणी तुमच्या समोर प्रत्यक्ष धावतं वर्णन घेऊन येत आहेत फडकेपडाचे अशोकजी पाटील. धन्यवाद करण. आजच्या दिवसातील अंतिम सामन्यातील अंतिम सत्र मात्र नक्कीच टायगर संघ आणि 4 षटकामध्ये जबरदस्त ताबडतोब फलंदाजी करत 60 धावांचं इथे पल्ला गाठला आणि नवापाडा संघाला विजयासाठी 61 धावांचं टार्गेट सेट केलं. सुशील पाटील पहिलाच बॉल जबरदस्त लाईन इथे पाहायला मिळेल. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला चेंडू आणि बॅट्समन मनोज जोशी पूर्णपणे बीट झाले. पहिला बॉल डॉट आणि डॉट चेंडूने नक्कीच सुशील पाटीलचा आत्मविश्वास थोडा वाढला असेल, कारण स्पर्धा तितकीच अस्तित्वाची, मानाची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवण्यासाठी दोन्ही संघांची इथे आपल्याला चुरस पाहायला मिळते. आजच्या दिवसातील अंतिम सामन्यात सुशील पुन्हा एकदा बॅटची आतली कडा चटवून सिली मिडॉनच्या दिशेने तटियाल सर्कलच्या आतमध्ये चेंडू उचलला जाईल. तोपर्यंत मात्र सिंगल वेगाने कंप्लीट केली गेली आणि सिंगलने अकाउंट मात्र ओपन होते. 1ने 61 धावांचा पाठलाग करत असताना पिंट्या जोशी, दुसऱ्या बाजूला रुपेश, तर गोलंदाजी मार्कवर सुशील पाटील सज्ज होतोय. एक जबरदस्त फाईट प्रेक्षकांच्या भेटीला पहिल्या सत्रामध्ये देखील चांगला खेळ टायगर संघांच्या बॅट्समॅनच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळाला आणि संध्याकाळचं सत्र म्हटले की नक्कीच वातावरणामध्ये आपल्याला गारवा जाणवतो, कारण थंडीच्या दिवसाला सुरुवात झालेली आहे आणि पक्षी देखील आपल्या घरट्याकडे रवाना होताना आपल्याला दिसतील. आणि मैदान म्हटलं की निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे एकमेव मैदान छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. त्याचबरोबर या बाजूलाच एक कॉन्क्रीटचं जंगल देखील उभं होताना आपल्याला पाहायला मिळते. लो फुल टॉस यावेळी मात्र मिडॉनच्या दिशेने तर त्या सर्कलच्या आतमध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. विकेट किती महत्वाचा आहे हे जाणलं होतं तिथे. मंदार होता तिथे, खरं मंदारला माहिती आहे पिंट्या जोशी खूप घातक आहे आणि त्याची विकेट खूप महत्वाची आहे. या उद्देशाने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. नक्कीच बड्डे बॉय आहे, वाढदिवस आहे त्याचा. अगोदरच्या सामन्यामध्ये देखील फलंदाजी करत असताना खूप चांगली कामगिरी आणि याही सामन्यामध्ये पुन्हा एकदा समोर डावकर हाताचा फलंदाज. फुल टॉस मात्र बॅटच्या व्यवस्थित रडारमध्ये आला नाही. खेळाडू खूप दूर आहे, मात्र दुसरी धाव देखील करण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने इथे कंप्लीट केली जाते. रनिंग बिटवीन द विकेट या दोन खेळाडूंमध्ये जर आपण विचार केला तर पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर जवळजवळ पहिल्या विकेटसाठी आपण पाहिलं तर 27 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळाली होती. मात्र तशाच प्रकारची पार्टनरशिप इथे देखील एका बाजूला पिंट्या तर दुसऱ्या बाजूला रुपेशला करावी लागेल. खरं अस्तित्वाचा प्रश्न आहे, अस्तित्वाची लढाई आहे. जो संघ जिंकेल तो संघ मात्र नक्कीच या चमचमत्या ट्रॉफीचा मानकरी ठरेल. यावेळी मात्र टाप केला आहे. यावेळी लॉंग ऑनच्या दिशेने शिवाजी, एक जबरदस्त क्षेत्ररक्षण, दुसऱ्या ओव्हरचा प्रयत्न केला गेलाय आणि फेकी देखील तितक्याच वेगाने आणि रनिंग बिटवीन द विकेट देखील वेगाने पूर्ण केली जाते आणि या 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत आणि स्कोर बोर्ड पुढे 5 धावा. आणि नक्कीच सुशील टेनिस क्रिकेट विश्वामध्ये इकॉनॉमी गोलंदाजी करण्यासाठी माहीर असा सुशील टायगर संघाच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाज. फुल टॉस यावेळी मात्र शिवाजीच्या पाजून चेंडू निघून जातोय बॉर्ड लाईनच्या बाहेर. हा येतोय चौकार.
थँक्यू डीजे. षटक संपन्न झाल्या 9 धावा धावफलकावरती आहेत. 18 चेंडू आणि 52 आता हे समीकरण असेल. 15.50 रिक्वायर्ड रन रेट होते, वाढत असताना आता पाहायला मिळेल 17 वरती जाऊन पोहोचलं हे रिक्वायर्ड रन रेट. सुशीलचा आपण विचार केला इकॉनॉमिकल या स्पर्धेमध्ये जर आपण बघितलं तर त्याच्या विरुद्ध एकही फलंदाजाने आतापर्यंत षटकार ठोकलेला नाहीये. इकॉनॉमी त्याने नक्कीच या स्पर्धेमध्ये कायम ठेवली आहे आणि या महत्वाच्या सामन्यामध्ये देखील हे पॉवर प्लेचं षटक आपण बघतोय राहिलंय ते. नवीन ओव्हरचा पहिला बॉल. हॅलो हॅलो नवीन ओव्हरचा पहिला बॉल. संदीप यावेळी म्हणतात सज्ज होईल. देसाई गाव एंड करून सज्ज होतोय. आता मात्र समीकरण असेल 18 चेंडू 52 धावांची आवश्यकता. रिव्हर्स पक्षी ज्या पद्धतीने पावसाच्या पहिल्या थेंबाची वाट बघत असतो ती वाट नक्कीच पाहावी लागली नवापाड्याच्या समर्थकांना. आणि पिंट्या जोशी याच खेळासाठी जाणले जातात आणि या खेळाची अपेक्षा देखील आहे कारण लक्ष आहे 61 आतापर्यंत पाहायला मिळत आहेत त्या 15. नक्कीच कारण खूप मोठं टार्गेट आहे आणि तो टार्गेट जर भेदायचा असेल तर नक्कीच पिंट्या जोशीला मैदानामध्ये टिकून राहावं लागेल. मोठे फटके दाखवावे लागतील, चौकार षटकार मारावे लागतील आणि या अस्तित्वाच्या लढाईमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. आता मात्र रिव्हर्स अटॅक करायचा प्रयत्न होता, चेंडू सोडून दिलाय, मात्र इथे लाईन पाहावी लागेल आणि डॉट बॉल. कारण ज्यावेळी तुम्ही लेफ्टी असाल किंवा रायटी असाल तुम्ही तुमचा स्टँड चेंज करता त्यावेळी मात्र नक्कीच अंपायर दोन्ही बाजूने विचार करतायत हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. यावेळी मात्र कार्पेटच्या माध्यमातून स्क्वेअर लेगच्या दिशेने सिंगल मात्र वेगाने कंप्लीट केली गेली. फेकी थोडीशी खराब आणि पिंट्या जोशी पहा किती वेगाने आला होता, मात्र इथे सिंगलच मिळेल आणि या सिंगलने स्कोरबोर्ड मात्र पुढे सरकेल. धावा येत आहेत त्या 16. आता मात्र गरज असेल ती 15 चेंडूमध्ये 45 धावांची. म्हणजे प्रत्येक चेंडूवर 3 धावा म्हणजे 300च्या स्ट्राईक रेटने कारण बॅटिंग करावी लागेल नवापाडा संघाच्या फलंदाजांना. तो गोलंदाजी मात्र अचूक टप्प्याची करावी लागेल आणि ते सातत्य सुशीलच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालं. संदीपने देखील पहिल्या चेंडूवर षटकार जरूर खर्च केला, त्यानंतर मात्र 2 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त सिंगल खर्च केली. आता मात्र डावकरी हाताचा बॅट्समन समोर होतोय. फुलटॉप चलाओ ज्या लाडक्या प्रेक्षकांनी आज जर मैदानाच्या चोहो बाजूला पाहिलं तर मैदान भरगच्च असं भरलेलं आपल्याला पाहायला मिळतोय. हे प्रेक्षकांचं प्रेम आहे या श्रद्धांजलीच्या इश्कावर, त्यांचं देखील आपण आभार मानू. वळूया सामन्याकडे. चौदा चेंडू 39 धावांची आवश्यकता. आता मात्र पाहायचंय वेगवान चेंडू फेकला होता, पूर्णपणे बीट झाले आणि येतोय हा डॉट बॉल. तेरा चेंडू 39 धावांची गरज.
प्रत्येक बॉलवर समीकरण बदलत जाईल. मात्र पिंट्या जोशी नॉन स्ट्राईक एंडला नाराज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. सुशील येतोय मात्र अडवू शकला नाहीये आणि लॉंगॉनचा खेळाडू चेंडूला उचलतोय. तोपर्यंत सिंगल इथे मात्र कंप्लीट केली गेली आणि सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्ड मात्र पुढे सरकेल. धावा येत आहेत त्या 23, अजूनही 12 चेंडूमध्ये 38 धावांची गरज. डीजे आधारित व्यासपीठावर गर्दी ही जमली. सुखदेव बाबांना आधार द्यायला व्यासपीठावर गर्दी ही जमली. रिची प्रतिष्ठान वागेश्वरी देसाई घेऊन आला चषक श्रद्धांजली. रिची प्रतिष्ठान वागेश्वरी देसाई घेऊन आला चषक श्रद्धांजली. थँक्यू. आता मात्र पूर्णपणे नवापाडा संघाचा जर विचार केला तर अडचणीत येताना आपल्याला पाहायला मिळतोय. याचं एकमेव कारण आहे कारण पहिल्या सत्रामध्ये 12 चेंडूमध्ये 38 धावांची आवश्यकता आहे. याचं एकमेव कारण म्हणजे पहिल्या सत्रामध्ये सागरनं 15 धावांची एक बहादर खेळी केली. त्यानंतर पंकजनं देखील 14 धावांचं योगदान दिलं आणि शंतनू देखील ताबडतोब खेळला. चला फील्ड आपण सजवून घ्या, थोडासा स्पीडअप घ्या. तर वारंवार सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. कारण अंधार होत चाललाय त्यामुळे फलंदाजांना थोडासा अडथळा येऊ शकतो. आणि मंदार जो 5व्या क्रमांकाला आला आणि त्याने देखील ताबडतोब खेळी साकारली आणि 16 धावांचं योगदान दिलं. अशाच प्रकारची ताबडतोब खेळी नवापाडा संघाच्या या फलंदाजांना करावी लागेल. समीकरण येणारे 12 चेंडू 38 धावांची आवश्यकता. गोलंदाज सज्ज होतोय सागर. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जबरदस्त. शॉट थर्डमॅन पॉइंट पाहू शकतो. इथे कव्हर डीपला पाहायला मिळतोय. मिड ऑफ आपल्याला 30 सर्कलच्या थोडा वाईडिशला आणि लॉंग ऑफ आपण डीपला पाहतोय. लॉंग ऑन डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेग शॉट फाईन लेग अशी व्यूहरचना. इथे पहिलाच बॉल मात्र अप्रतिम फेकला. वेगवान चेंडू होता. पूर्णपणे गुडघे टेकून खेळण्याचा प्रयत्न होता. दिशा देण्याचा माणूस होता. स्क्वेअर लेग त्याने क्लिअर करायची होती. मात्र बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क इथे पाहायला मिळत नाही. डॉट बॉल. समीकरण 11 चेंडूमध्ये 38 धावांची आवश्यकता. प्रत्येक बॉलवर इथे समीकरण वाढत जाईल. आता मात्र डान्सिंग डाऊन. इथे स्ट्राईक मात्र पिंट्या जोशीकडे ठेवायची होती आणि स्वतःची विकेट मात्र सॅक्रिफाय केली जाते आणि बॅटमन्स रन आउट. बॅटमन मैदानामध्ये दाखल होतोय. नॉन स्ट्राईक एंडला यशला मात्र नक्कीच आपल्या संघासाठी यश मिळून द्यावे लागेल. तो दुसऱ्या बाजूला पिंट्या जोशी. सलामीला आलेला हा पिंट्या ज्याच्या बॅटमधनं एक उत्तुंग षटकार जरूर प्रेक्षकांची मन जिंकून गेलाय. मात्र पिंट्याला ते सातत्य ठेवावं लागेल. आपल्या संघासाठी या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी मोठे फटके दाखवावे लागतील. ताबडतोब फलंदाजी करावी लागेल. चौकार षटकार मारावे लागतील. तो दुसऱ्या बाजूला सागर देखील अप्रतिम कामगिरी करतोय. आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत. दोन्ही चेंडू डॉट फेकले गेलेत. अप्रतिम कौतुकास्पद कामगिरी केली जाते सागरच्या माध्यमातून. आता मात्र इथे पाहायचंय चेंडू हवेमध्ये आहे. खेळाडू पिंट्या जोशीची खेळी समाप्त होते.
नवीन बॅट्समॅन मैदानात दाखल झाला. अभिषेक नॉन स्ट्राईक एंडला तर स्ट्राईक एंडला यश. आता मात्र दोन्ही फलंदाज फ्रेश आहेत, अजूनही अकाउंट ओपन झालेलं नाही. इथे मात्र थोडीशी गती परिवर्तन केलं, स्लोअर चेंडू फेकला गेला आणि हा शरीराचा वेध घेणारा हा बॉल. नक्की सकाळच्या सत्रापासून ज्यांनी पंचांची भूमिका साकारली ते सुभाष पाटील असतील तर दुसऱ्या बाजूला जतीन भुयाळ यांचं देखील आभार मानतो. तर आजच्या दिवसामध्ये खूप हुमस देखील जाणवत होती, कडकडत्या उन्हामध्ये देखील त्यांची पंचांची भूमिका अचूक साकारली, त्यांचा देखील आभार मानावा लागेल. ज्या डीजेने आमच्या आवाजाची काळजी घेतली त्या डीजेचा देखील आभार मानतो. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारं संगीत त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळालं, त्यांचा देखील आभार. बोले सामन्याकडे खोलवर टप्प्याचा चेंडू, इथे मात्र शॉर्ट टर्मॅनला पुन्हा एकदा फील्ड केला गेलाय आणि एक सिंगल देखील तितक्याच वेगाने कंप्लीट केली गेली आणि सिंगल डबलने आता मात्र काही होणार नाहीये. येणारे 7 चेंडू गरज असेल ती 36 धावांची. अंतिम शेवटचा बॉल या षटकातला. इथे मात्र यष्टीरक्षक बीट शॉट फाईन लेग थोडंसं मिस करतोय सुशील आणि इथे बाईच्या स्वरूपामध्ये सिंगल कंप्लीट केली गेली. आता मात्र समीकरण उरलंय 6 चेंडू 35 धावांची आवश्यकता. 6 षटकार लगावावे लागतील, ती कामगिरी करावी लागेल. यावेळी नवापाडा संघाच्या या दोन्ही फलंदाजांना यश तर दुसऱ्या बाजूला अभिषेक. दमली नजर तुला शोधूनी, सुखदेव बाबांना आधार द्यायला व्यासपीठावर गर्दी ही जमली. सुखदेव बाबांना आधार द्यायला व्यासपीठावर गर्दी ही जमली. रिची प्रतिष्ठा रे वागेश्वरी देसाई घेऊन आला चषक. शेवटचं निर्णायक षटक दिनेश कुठारकर. 6 चेंडू 35 धावांची आवश्यकता. म्हणजे प्रत्येक चेंडूवर मोठा फटका दाखवावा लागेल, षटकार मारावा लागेल अस्तित्व टिकवण्यासाठी. इथे मात्र पहिलाच बॉल डॉट येतोय. गुड बॉलिंग. आता मात्र नक्कीच कुठेतरी विजयाकडे वाटचाल करत असताना टायगर संघ आपण पाहू शकतो. अर्जुन 11 जे हनुमान टायगर हा संघ नक्कीच विजयाकडे वाटचाल करतोय. रिव्हर्स अटॅक केला गेलाय, मात्र थोडीशी ताकद कमी जरूर पाहायला मिळाली आणि शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू चेंडू उचलेल तोपर्यंत 2 धावा इथे सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्या. आता मात्र समीकरण असेल येणारे 4 चेंडू 33 धावांची आवश्यकता. पूर्णपणे एकतर्फा मुकाबला पाहायला मिळतोय. पहिल्या सत्रामध्ये मात्र नक्कीच प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन झालं, मात्र या दुसऱ्या सत्रामध्ये पूर्णपणे निराश केलंय. याचं एकमेव कारण म्हणजे सुशीलने साकारलेली ती गोलंदाजी, त्याला साथ दिली ती सागरनी अप्रतिम गोलंदाजी साकारली. पुन्हा एकदा रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि ते सिंगल मात्र जरूर घेतली जाते. मग सिंगल डबलने आता काही होणार नाही, फक्त औपचारिकता म्हणून हे चेंडू फेकायचे आहेत. आता मात्र समीकरण 3 चेंडू गरज असेल ते 32 धावांची. एकतर्फा मुकाबला मात्र कोणालाही आवडत नाहीये. शरीराचा वेध घेणारा हा बॉल पुन्हा एकदा डॉट इथे पाहायला मिळतोय. 2 चेंडू 32 धावा. सामना इथे मात्र खुला होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा मोठा फटका खेळलाय. इथे मात्र लांबी जास्त आली आणि उशिरा आलेले फटके मात्र नक्कीच आपल्या संघाला सावरू शकणार नाहीयेत आणि षटकाराच्या मदतीने स्कोरबोर्ड पुढे सरकेल. अजूनही येणारे 1 चेंडू 26 धावांची आवश्यकता. सामना मात्र नक्कीच टायगर संघाच्या बाजूने झुकलेला आहे, फक्त औपचारिकता पार पाडायची आहे. आणि हा येतोय डॉट बॉल आणि टायगर संघाचं इथे खूप खूप अभिनंदन आणि नवापाडा संघाचं खूप खूप आभार. अभिनंदन. टायगर हा संघ पोहोचलाय तो उपांत्य फेरीमध्ये, जे वागेश्वर क्रिकेट संघ देसाई आयोजित श्रद्धांजली चषक या
षटकाचा आजचा 4था दिवस होता. उद्याचा दिवस असेल तो शेवटचा 5वा. उद्याच्या दिवसामध्ये पहिला सामना असेल बामणडोंगरी आणि त्यांच्या विरोधात तुर्भे, त्यानंतर वाघबे आणि घणसोळी, सावळे आणि न्हावा, आणि त्यानंतर मुरबी वर्सेस चांबारली. बरोबर 9 वाजता रिपोर्ट करायचं. बामणडोंगरी आणि तुर्भे पहिला सामना असेल. उद्याचे हे 8 संघ असतील, त्यानंतर सर्व क्वालिफायर्स मॅचेस असतील. सो हा 4था दिवस या ठिकाणी ही लढत आपण अनुभवली. जे गणेश नवापाडा आणि त्यांच्या विरोधात जे हनुमान क्रिकेट संघ टायगर मध्ये, आणि टायगर संघ पोहोचलाय तो या स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम नवापाडा. सन्मान आम्ही करणार आहोत आजच्या दिवसामध्ये ज्यांनी खूप चांगली कामगिरी केली अंपायरच्या भूमिकेमध्ये, जे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. ते जतीन भुयाल सर आणि त्याचबरोबर जेपी पॅनलचे सर्वा सुभाषजी पाटील सर यांचा आम्ही या ठिकाणी यथोचित सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन काकांना आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. दोन्ही आमचे ऑफिशियल्स. थँक्यू. डीजे थांबायचं आपण. तर सन्मान या ठिकाणी होतो काका.